लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. निफाड भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक 35,000ची लाच घेताना रंगेहात अटक. बातमी नाशिक येथून. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला वर्ग 3 भूकरमापक दिनेश शिवनाथ झुंजारे यास 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी बुधवारी सकाळी आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा पॉइंट परिसरात करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार राहुल डोमसे यांच्या वहिनी प्रतिभा साळुंखे डोमसे यांच्या नावावरील मौजे गोरठाण येथील शेती गट क्रमांक 136 मधील 57 आर क्षेत्राची द्रुतगतीने हद्द कायम जमीन मोजणी करून त्याचा नकाशा देण्यासाठी भूकरमापक झुंजारे यांनी 35,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय निफाड यांच्याकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर 17 सप्टेंबर 2025 रोजी पंचांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली. मात्र मोजणी होऊनही नकाशाची प्रत देण्यात आली नव्हती. वारंवार पाठपुरावा करूनही तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी झुंजारे यांनी तक्रारदाराला फोन करून नकाशा तयार असल्याचे सांगत तो देण्यासाठी 35,000 रुपये आणण्याची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा पॉइंट जवळील अमृततुल्य चहाच्या दुकानाशेजारी झुंजारे यांनी तक्रारदाराकडून 35,000 रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर गवळी, संदीप हांडके, चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी केली. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी आडगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतिभा अभूज करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.